झालं ना, रात्री मला समजून नाही आलं, पण नंतर मी बघायला गेलो ना तर त्याचं पाऊल अजून इथपर्यंत आहे. उरण शहर जाम पवित्र झालेलं आहे, कारण आम्ही स्वतः आलेले आहे. आपण नशीबवान आहोत मित्रांनो का आपण आपल्या उरणमध्ये, आपल्या मुलेखान गावामध्ये असं साक्षात्कार स्वामींचा आपल्याला पाहायला भेटतंय. जाताना त्याला स्वामी बसलेले दिसले झाडाजवळ. हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. कशा सर्व? माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल, पुन्हा एकदा आपल्या उरणमध्ये स्वामींचा साक्षात्कार झालेला आहे. चक्क म्हणजे स्वामींची पावलं उमटलेली आहेत आपल्या उरण मुलेखण गावामध्ये. आणि जर तुम्हाला सुद्धा इथं दर्शन, मी आता तुम्हाला दर्शन घडवून देतो त्या पावलांचा. पाऊस भरपूर पडतोय. जर तुम्हाला देखील इथं दर्शन घ्यायला यायचं असेल तर मी ॲड्रेस तुम्हाला सांगतो प्रॉपर या व्हिडिओच्या माध्यमातून, कसा इथं यायचा आणि दर्शन घ्या येऊन. आणि यापूर्वीसुद्धा औदुंबर झाड आहे ना आपला, तिथे चक्क स्वामी दिसत होते, तसं प्रकृती दिसत होती. ते देखील मी ब्लॉग टाकला होता. पण त्या ब्लॉगमध्ये मी काय केलं होतं माहिती आहे, सर्व माहिती वगैरे सांगितली होती, पण तुम्हाला ॲड्रेस मी स्टार्टिंगला दाखवला नव्हता काही. मग सर्वांची इच्छा होती की आम्हाला पण दर्शनाला यायचं आहे, तर कसा येऊ. मग मी कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं, पण आता तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस दाखवीन. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल दर्शनाला, नक्की या. तुमच्या देखील अंगावर काटे येतील ही व्हिडिओ बघताना. कारण का म्हणजे मी जेव्हा इथं आलो ना तेव्हा ताई म्हणजे जप करत होती, ध्यान करत होती, त्याच्यामुळे मी तिला डिस्टर्ब नाही केलं. आणि मी स्वतःहून पावलं बघायला गेलो, म्हणजे जी पावलं उमटलेली ती बघायला गेलो. आणि मला दाखवण्याची गरज पण नाही पडली, डायरेक्ट मला म्हणजे ती दिसली समोर. तुम्ही जितके एक्साइट आहेत ना बघायला, तेवढाच मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक्साइट आहे. आणि इकडचा क्लायमेट म्हणजे जबरदस्त झाले. तर सर्व ॲड्रेस दाखवतो, नंतर मग हेमांगी ताईला सुद्धा भेटवतो तुम्हाला, ठीक आहे? तर मित्रांनो, उरण मुलेखण गावामध्ये श्री स्वामी समर्थांच्या मठात कसं जायचं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तर ही आहे आपल्या मुलेखण गावाची कमान आणि हा आहे उरण करंजा रोड. इथून आपल्याला आत जायचं आहे मुलेखण गावामध्ये. आपल्याला डायरेक्ट मराठी शाळेजवळ यायचं आहे आणि या विहिरीजवळून आत जायचं आहे. थोडासा विहिरीजवळून आत आलो का असा रस्ता लागेल, जिथनं ही गाडी चालेल आणि समोरच तुम्ही स्वामी समर्थांच्या मठाचा बॅनर बघताय. जाऊया आतमध्ये. आज पाऊस भरपूर पडतोय आणि इकडचं वातावरण म्हणजे मठातलं वातावरण काय अलगच होऊन गेलं. नुसती हिरवळ आणि एकदम भारी शांतता वाटते एकदम. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्यासमोर हेमांगी ताई आहे आणि हे सर्व मठाची देखभाल तीच करते. तर तुला एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल. काय थोड्या महिन्यापूर्वी म्हणजे 6-7 महिन्यापूर्वी आपण जनिशासाठी आलो होतो. जनिशाची फॅमिली पूर्ण तुला भेटली होती. तिचा उपचार आता पूर्ण झालेला आहे आणि ती आता त्या संकटातून बाहेर सुद्धा आलेले आहे. आणि पहिले तिला सपोर्ट शिवाय चालता येत नव्हता, सपोर्ट द्यायला लागायचा आणि सतत उचलून घ्यायला लागायचा. आता ती स्वतःच पावलं टाकत चालते. तिची जितकी इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तितके लवकर ती रिकव्हरी होईल असे डॉक्टर बोलले. अशी म्हणजे प्रॉपर ती पूर्ण तयार झालेली आहे. आणि अजून एक माझ्या बाबतीत झालेली गोष्ट म्हणजे तुला सांगते, आपला सिल्वर बटन 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर येतंय ना सिल्वर बटन, जो यूट्यूबकडून अवॉर्ड येतो, तो पण आपल्याला आलेला आहे. तर आला ना तेव्हा पहिले आपल्या द्रोणागिरी आईला आणि आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये भेट दिली. त्यांना भेटून आणला, मग आपला सगळा शांत झाला. आता पुढचे काही गोल्स आहेत ते लवकरच स्वामींच्या कृपेने होऊ दे अशी इच्छा. आणि पुन्हा एकदा आपल्याला स्वतः स्वामींनी साक्षात्कार पुन्हा एकदा दिलेले आहेत. आधी औदुंबर झाडावरती प्रकृती दिसली होती आणि आता स्वतः पावलं सुद्धा दिसली आणि स्वतः दिसले सुद्धा. तर काय सांगशील तुझा अनुभव, म्हणजे तुला तर या गोष्टीचा भरपूर अनुभव आहे, तर काय सांगशील या बाबतीबद्दल? म्हणजे स्वामींची जेवढी आपण सेवा करतो ना तेवढंच म्हणजे बघायला गेलं तर तेवढंच कमी आहे.
जेवढा स्वामींच्या सेवेमध्ये जाल तेवढाच भरपूर म्हणजे आपल्याला अनुभव पण येत जातात. बरोबर. फक्त मनोभावे सेवा करावी माणसाने तर ते आपोआप दिसतात. आणि स्वामी म्हणजे प्रत्यक्षात ते जसं बोलतात ना का हम गया नाही जिंदा आहे, म्हणजे तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे जेवढं कराल ना तेवढं त्यांची प्रचिती तिथे दिसूनच येते. आणि मी भरपूर आज मी या सेवेमध्ये म्हणजे जवळजवळ 13-14 वर्षापासून आहे. पण इथे गेली आता आपल्या मठाला या वास्तूला आता 1 तारीखला 1 जुलैला 4 वर्ष झाले. आणि आपला खाली झाडाजवळ आम्ही जे केलं आहे तिथे जवळजवळ 1.5 वर्ष झाले. असं करून मी म्हणजे एवढी वर्ष मी सेवेत आहे. पण ते प्रत्येक टायमिंगला आपल्याला त्रिशूल दिसतो किंवा त्यांची पादुका आहे किंवा काय. तर आता म्हणजे 2 आठवडे गेले त्यावेळेस पण मी साफसफाईच चालू होती आणि तिथे आम्हाला पाऊल दिसला. तेव्हा पाऊल दिसला. आपण त्या लोकेशन मध्ये जाऊया. ताई तू मूवी बघितली स्वामींची? स्वामींची कोणती बोलताय? देऊळ बंद 2. देऊळ स्वतः मी आपली 21 तारीखला झाली, मी 23 तारीखला जाऊ. ते पण माझ्या मैत्रिणींनी मला सरप्राईज दिला. असं आहे का? मैत्रिणींनी मला सरप्राईज दिला, सांगितलं का माझ्यासोबत हॉस्पिटल, कारण मी इथून जाऊ नाही शकत म्हणून ती मला घेऊन गेले का माझ्यासोबत चल म्हणून. आणि ती मला घेऊन गेल्यानंतर तिथं मला तिने सरप्राईज दिला. कसली सॉलिड मूवी आहे. एक नंबर आहे. एक नंबर. जसा त्याने अनुभव घेतला ना तो अनुभवच आहे. तर स्वामी स्वतः असतात सोबत, म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये असतात. स्वामी स्वतः असतात पाठीशी. म्हणजे जरी तुम्हाला मनापासून जर कोणती म्हणजे तुम्हाला जर कोणती अडचण आली मनापासून म्हणजे आकांतापासून जर आवाज दिलात ना तुम्ही तर स्वामी तुमच्या समोर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतातच. मी अनुभव घेते ना, मला कधीही गरज लागली फक्त स्वामींना आवाज देते, स्वामी हजर कुठेही, मग कुठलीही अडचण असू दे स्वामी स्वतः येतात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो जाऊया आपण आता जिथं आपले साक्षात म्हणजे पावलं उमटलेले आहेत तिकडे जाऊया आपण. ओके. त्यानंतर तुला कसा अनुभव आला ताई जवळपास असं म्हणजे? जवळपास म्हणजे त्यांचे अनुभव ते आजूबाजूला ती जाणवतच राहते. पॉझिटिव्ह भरपूर पॉझिटिव्हनेस आहे. म्हणजे आता भरपूर जण बघतात, मी सकाळी 2:30 वाजल्यापासून इथे करतच असते. त्यामुळे म्हणजे मला कधी थकवा म्हणून जाणवत नाही, कारण त्यांची शक्ती बरोबरच असते, ती जवळच असते. मला अजून थकवा जाणवला नाही. मी रात्री पण 2.5-3 तास हार्डली झोपते किंवा दुपारी म्हणजे थोडीशी घेते, पण माझी पूर्ण लोक बोलतात 8 तास. मी जवळजवळ 5-6 वर्ष जास्त झाली 8 तास मी अजूनपर्यंत झोप नाही घेतली. पण मला कधी असं जाणवलं नाही, कारण सर्वांना माहिती आहे का मी म्हणजे कधी चेहऱ्यावर दिसत पण नाही. ती स्वामींची शक्ती आहे आणि करून घेणारे तेच आहे. तर माझी शक्ती नाही, ती त्यांची शक्ती आहे जी आपल्याला टच राहते, लागून राहते. ताई काय सांगशील त्या दिवसाबद्दल? कसं का तुला त्या दिवशी म्हणजे काय आलं, माझा डेलीचा नियम आहे, एक तर मी रविवारी पूर्ण धुवून काढते आणि एक मी गुरुवारी असल्यामुळे मी बुधवारी धुवून काढते सर्व. तर माझं असंच नित्य, माझी भाची होती, भाचीला सांगितलं तू जरा मी इथे हे करते, तू पुसून काढ फक्त, मी धुवून काढते. तर मी धुवायला सुरुवात केली, पाईप घेतलं, सर्व धुवून काढलं. धुवून काढल्यानंतर उन्हाळ्याचे टाइम होता, आता जस्ट पाऊस लागलाय तेव्हा भरपूर. वार कुठला होता तेव्हा? बुधवारी रात्री 8:30च्या दरम्यान, रात्री 8:30 ते 8:45च्या दरम्यान मी धुतला. माझा टायमिंग हे झाल्यानंतरच मी धुते. रात्री माझी आरती झाल्यानंतर मी धुवायला घेते सर्व. मी माझं काम रात्रीच असतो, रात्री. तर रात्री मी धुवायला घेतलं आणि भाची इथं काम करत, तिने मला आवाज दिला. हे सर्व सुकलं होतं इकडचा, धुतल्यावर सुकलं पूर्ण. आणि तेवढीच बाजू आहे ना, तिने मला आवाज दिला का मावशी तू इकडे ये जरा. तर मी आलो, बरं नाही तू जरा ये 2 मिनटं. तर आलो. आल्यानंतर मी बघितलं का इथे पावलांचं ती बघितली, फक्त एकच पाऊल तिथे उपटलेला, पूर्ण म्हणजे आतमध्ये जागा आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी होतं, तर पाऊल होता. तर बोलवल्यानंतर मग आम्ही काय केलं, आईला मी लगेच बोलून आणली का बरं जरा ये इथे, जरा साक्षात्कार झालाय, आपण पूजा करूया. मग आम्ही ती 9 वाजता आम्ही पूजा केली. मग नंतर तिथे एक बॉक्स केला मी कलरनी, का तर जेणेकरून कोणाचा पाय नकोच पडायला म्हणून. आणि जसं आपला बालापंच्या मठात जसं चौकोनी आखलं ना तसं आखलं मी, म्हणजे ते समजून येईल. आणि मग पूजा सुरू केली तिथे. पूजा सुरू केली. तू अशी साफसफाई रोज नेहमी करतेस? नेहमी करते. आज मी इथं जवळजवळ तरी 4 आणि 2 6 वर्ष 6 वर्ष डेली मी साफसफाई चालूच असते. तेव्हा कधी तुला अनुभव नाही? कधीच नाही. माझं काय, मी काय, माझ्यासोबत किती लोक इथं पाय पडायला येतात. भले मी काय आहे डेलीची, पण बरेच जण डेली येतात. बरोबर. त्यांना पण नाही. पण अचानक त्या दिवशी म्हणजे
समजलं पण नसतं काय आलं. धुतल्यानंतर त्या पावलामध्ये पाणी राहिलं हा. आणि ते स्पष्ट दिसायला लागलं आणि ते तुला मी त्याचे फोटोज दाखवलेले आहे. बरोबर. ते तू समजा नंतर ये तुला समजूनच येईल हा. ते काय आहे. आणि जर फील जरी केला तरी आतमध्ये खड्डा आहे पूर्ण. हो हो हा. हो हो बरोबर. ते तर पूर्ण दिसतंय समजा. तर ती तुझ्याच हातून किंवा तुझ्याच मार्गदर्शनाखाली ती जागा दाखव आपल्याला. ही आता पाऊस पडते म्हणून हा. पावसामुळे नाही तर जरी इथं फील केलं जरी हा. तुम्ही तर ही जागा पूर्णच्या पूर्ण म्हणजे खाली गेलेली हा. आहे. एवढं जे आहे ना हे पावलाचं पूर्ण आलेलं आहे. तरी सुद्धा हा. मित्रांनो आपण इथं म्हणजे पूर्ण हे आहे. कॉन्क्रीटचा बनवलेला आहे पाया. तरी पण हे केलेलं त्याच्यावरती आहे तिथं. दिसतोय बघा. तुम्हाला दिसत असेल बघा असा ना पूर्ण आणि असं बाहेर आलेलं आहे ना ते रेशीमच्या ताई ते असं. मला तेव्हा समजून नाही आला. हा. पण जेव्हा नंतर मी पूर्ण हे केलं ना रात्री मला समजून नाही आला. हा. पण नंतर मी बघायला गेलो ना तर त्याचा पाऊल अजून इथपर्यंत आहे. हा बरोबर. पूर्ण इथपर्यंत आलेला आहे. एवढा मला आधी वाटलं इथपर्यंत आहे तर मी इथून काढलं पण नंतर समजलं जाणीव झाली काही इथपर्यंत आहे. मित्रांनो तेवढा. आपण सर्वच जण नशीबवान आहोत का असे साक्षात्कार आपल्याला आपल्या डोळ्याने आणि म्हणजे अनुभवाला भेटतात, आपल्याला पाहायला भेटतात. ते बघा प्रत्येक माणसाला म्हणजे ताई मला सांगायला विचारायला नक्कीच आवडेल काय तुझ्या नशिबात म्हणजे अशा गोष्टी लाभलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगशील? तर माझ्या आत्ताचे समजा आहे आई बाबांचे बघ कसं असतं ना आपण सर्वजण एक बोललं जातं का जर मुलाला त्रास असेल तरी पण बोललं जातं का आई बाबाचं काहीतरी कर्म चुकीचे असतील म्हणून मुलाला भोगायला लागले. बरोबर 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 आहे. बरोबर, सगळेच बरोबर. बोलतात सर्वच बोलतात त्यांचे पुण्यकर्म चांगले असतील म्हणून हा. कदाचित माझ्या नशिबाला हे आलेलं आहे. कारण आमचे आई बाबा भरपूर करतात त्यांच्या नशिबाचं असेल ते मला भेटलेलं आहे बरोबर. तिथून. आणि असेल काय पाठ करायचं ते मी पण नाही सांगू शकत. हा. पण हा पण मी अनुभव सांगते. मी एकदा असंच म्हणजे जवळजवळ हे येण्याच्या आधी 7-8 वर्ष आधी मी असंच अक्कलकोटच्या मठात गेलो होतो आणि सोलापूरच्या मठामध्ये मी म्हणजे असंच स्वामींसमोर उभं राहिलेलो आणि मी बोललो स्वामी म्हणजे त्यांची किती जन्म म्हणजे पुण्याही असेल हा. तर ते लोक करतात पण आपली तेवढी पुण्याही नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर हार्डली 1 वर्ष पण नसेल झालं आणि हे झालं म्हणजे माझ्या हातामध्ये आलं. किंवा औदुंबरचं झाड आहे आणि इकडं लास्ट टाइम आपण तिथं बघितलं पूर्ण पायाचे ठसे आणि छोटा प्रकृती पण आता सर्व हा. आता ताईने प्रॉपर हे केलेलं आहे ना. हा. हा पूर्ण इकडे बघा असा मस्त. आणि दिसल्याबाबत काय सांगशील? स्वामी दिसले तेव्हा म्हणजे तो मला मार्फत समजलाय. हा म्हणजे वायावय तुला वायावय समजलाय. हा. म्हणजे लास्ट टाइम म्हणजे माझ्याच मावशीचा मुलगा आहे हा तो रात्री 12:30 वाजता चालला होता हा घरी. तर त्याला स्वामी तो स्वतः सांगतोय हा तर म्हणजे जाताना त्याला स्वामी बसलेले दिसले झाडाजवळ. तो त्याला ते दुसरं मला ज्यांनी सांगितलं त्या बोलल्या का तुला एवढं दिसलं तर तू हे करायचं ना पाया वगैरे. तो घाबरला भरपूर. हा. तो बोलला का नाही मी घाबरलो पूर्ण माझी हिंमत नाही झाली म्हणून. आणि- ते मला वाया समजला नंतर. म्हणजे अशी हिंमत होणार पण नाही ताई. हिंमत नाही ती शेवटी तेवढी शक्ती आपल्याला पण हे पाहिजे. हो बरोबर. तेवढी शक्ती तेवढा शक्ती घ्यायला पण आपल्याला मी पण असलो तरी मी पण घाबरलो जातो. हो. मी पण घाबरीनच. तर अशा प्रकारे मित्रांनो फोटो आहे ते आपण समोर हा, लावू. फोटो. पण पाऊस भरपूर पडते बघा तुम्ही इथं साठलाय पूर्ण आणि तिथं पण पाणी साठतोय पूर्ण आहे बघा मित्रांनो. आणि हे होऊन हप्ता झाला असेल ना ताई उन्हाला म्हणजे 2 हप्ते पावसाच्या अगोदर झालेलं. लागायच्या 3-4 दिवस आधीच झाले. आधीच झालेलं हा. आहे. ओके 3-4 दिवस आडले आधी. ओके ताई. आपण नशीबवान आहोत मित्रांनो का आपण आपल्या उरणमध्ये आपल्या मुलेखान गावामध्ये असं साक्षात्कार स्वामींचा आपल्याला पाहायला भेटतंय. म्हणजे अशा गोष्टी ताई मी सांगू या क्षेत्रामध्ये याच्या अगोदर किंवा असं काय पाहिल्या अगोदर ऐकायचो फक्त कधी असा अनुभवाला नाही भेटला. पण आता आपल्याकडं या स्वतः सगळ्या गोष्टी अनुभवाला भेटतात. अनुभवायला भेटतं. तर भारी वाटते. आनंदनगरमध्ये असू दे आपल्याकडे सर्वात पहिले मी मी तर इथपासूनच सांगते, सुरुवात केली. आपला उरण जो गाव आहे ना हा. उरण शहर हा उरण शहर जाम पवित्र झालेलं आहे कारण स्वामी स्वतः आलेले आहे ते तिथं. तर आहे. कारण आपल्या जिथे नाही बऱ्याच ठिकाणी आता बाजारपूर साईडला जाता नाही आपल्या करंजामध्ये आहे हो. आपल्या शेव्यामध्ये आहे आपल्या इथे आहे मुलगणमध्ये म्हणजे स्वामींचा संचार इथं झालेला आहे. बरोबर. वास्तव्य त्यांनी निवडलेलं आहे. म्हणजे आपण भाग्यवान लोक आपण भाग्यवान आहोत. नशीबवानच आहोत आपण. नशीबवान आहोत. ओके आपल्याला सगळ्या गोष्टी लाभल्या आहेत मेन आपल्याला. म्हणजे काय माहितीये आपल्याला कसं असतं स्वामी पण भक्तांच्यासाठी भरपूर करतात. माझी तर पर्सनली तर इथे येऊन बरेच जण बोलतात की आम्हाला अक्कलकोटला जायला भेटत नाही हा. पण इथे येऊन आम्हाला ती प्रचिती भेटते.
बरोबर आहे काय. आल्यानंतर अक्कलकोटला आल्याची फिलिंग होत आहे. हो. मग ते स्वतः भाविकांसाठी आलेले आहेत. म्हणजे आपण किती हे असो ना, नशिबवान आहोत आपल्यासाठी स्वामी स्वतः आलेत आपल्या इथे. हो. आणि प्लस असे साक्षात्कार मठ वगैरे पण ते अनुभवाने ते साक्षात्कारानेच झालेले आहेत, स्वप्नात वगैरे येऊन झालेले आहेत. प्लस त्याच्यानंतर सुद्धा असे साक्षात्कार होणं म्हणजे आपण भरपूर नशिबवान आहोत. ओके ताई, श्री स्वामी समर्थ. तर चला मित्रांनो, हा व्लॉग इथपर्यंतच. पाऊस भरपूर होता, पोहोचलोय घरी. आणि जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर ॲड्रेस वगैरे दाखवलाय मी, जाऊन घेऊ शकता, स्वामींच्या मठाला भेट देऊ शकता. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांग कमेंट बॉक्समध्ये. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.